नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी व्लॉगमध्ये। मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर। तर मैत्रिणींनो, जगात भारी या महेश्वरी साडी इंदोरपासून अगदी 91 किलोमीटर्सवर असणारं ते म्हणजे महेश्वर। काही वर्षांआधी व्यवसायाच्या दृष्टीने महेश्वर गावी येथे सुरेखपैकी छान अशा साड्या बनवण्यात आल्या, ज्या हातमागावर बनवण्यात यायच्या आणि अत्यंत सुरेख छान अशा साडींची परंपरा तिथून सुरुवात झाली। तीच परंपरा घेऊन आज मी तुमच्यासोबत आलेली आहे अत्यंत पारंपरिक अशा सुरेख महेश्वरी साड्या। ज्यावेळेस महेश्वरी साड्या बनवण्यास स्टार्ट झालं त्यावेळी जी सगळ्यात पहिली 10 पैकी एक जी बॉर्डर बनवण्यात आली ती म्हणजे ही जी मी आज वेअर केलेली आहे। खालची जी बॉर्डर आहे ती मोठी, वरची जी बॉर्डर आहे ती छोटी, एक चांदणी बुट्टा तो म्हणजे संपूर्ण साडीवर एकसारखा फिरतो आणि तो म्हणजे या टाईपचा। कारण जुन्या काळी फुलांचे कानातले, फुलांचे दागिने, फुलांच्या साड्या किंवा फुलांचे गजरे हे खूप लोकप्रिय होते आणि त्यावरून या बुट्ट्याची निर्मिती झाली आणि सुरेखपैकी असा छानपैकी नाजूक फ्लावर बुट्टा जो की आजच्या साडीवर ऑल ओव्हर आहे। ज्या रंगाचे काठ, ज्या रंगाचा पदर, ज्या रंगाचं ब्लाऊज, त्याच रंगाचे हे फुलं आजच्या साडीवर येथे देण्यात आलेले आहे। अत्यंत सुरेख अशी छान परंपरेचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या कलेचा महेश्वरी साड्या हा एक सौंदर्याचा खाण आहे किंवा एक भाग आहे असं आपण म्हणूयात। आजच्या प्रत्येक साडीची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 4000। उत्तम साडी, बेस्ट कलेक्शन, जवळजवळ 11 पेक्षा जास्त साड्या मी आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। काही कॉन्ट्रास्ट आहे, काही विदाउट कॉन्ट्रास्ट आहे आणि सगळ्या साड्या अत्यंत सुंदर आहे। प्रत्येक साडीचं वजन हे ग्रॅममध्ये आहे, प्रत्येक साडीचं सौंदर्य हे अधिक आहे। प्रत्येक साडी ही पटकन बॉडी शेप घेणारी, अंगाला चापून चुपून बसणारी आणि सुरेख दिसणारी अशी आहे। प्राइस आहे फक्त आणि फक्त 4000। जाऊया त्याच्या साडीच्या डिटेल लुककडे। सुरेखपैकी छान या टाईपची याची बॉर्डर आहे जी की अत्यंत बेस्ट आहे आणि तुम्ही बघू शकतात ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला या टाईपची मिळणार आहे जी की सुरेख आहे। बेस्ट साडी। बॉर्डर्स एक जर आपण जवळून बघितलं, जुन्या पद्धतीच्या जशा बॉर्डर्स आहेत ज्या अगदी पारंपरिक, म्हणजे असं ना की जुनं ते सोनं, काही काही जणांना जुन्या साड्यांची खूप आवड असते, एक्झॅक्टली त्या टाईपची बॉर्डर आहे। आणि ज्या बुट्ट्याची मी बद्दल बोलत होती तो हा बुट्टा आहे, अत्यंत छान ग्रीन कलरचा छान अशी साडी आहे आणि अत्यंत बेस्ट असं कलेक्शन आहे। खरोखर अशी एखादी तरी महेश्वरी सिल्क साडी आपल्याकडे नक्की असावी जी हेवी मोठ्या बॉर्डरची असावी, वजनाने लाईट वेटेड असावी, पटकन बॉडी शेप घेणारी असावी। जाऊया आपण आजच्या साडीच्या सेकंड कलरकडे। त्यानंतर सेकंड जो रंग आहे तो म्हणजे डार्केस्ट असा वाईन कलर। वाईन कलर हा महेश्वरी मधला मोस्ट डिमांडिंग कलर आहे। माझ्या मावशीचा हा फोटो आहे जिने माझ्याकडून तिच्या एका फंक्शनसाठी ही महेश्वरी घेतली होती, त्याच्यानंतर ती प्रचंड डिमांडमध्ये आली आणि त्यावेळेस ती आउट ऑफ स्टॉक झाली होती। पुन्हा ही जी सेम साडी आहे ती स्टॉकमध्ये आलेली आहे। प्राइस आहे 4000। सेम साडी, सेम काठ, सेम बुट्टा आणि विदाउट कॉन्ट्रास्ट, उत्तम असं कलेक्शन। आता तुमचा प्रश्न असेल की विदाउट कॉन्ट्रास्टमध्ये ताई बुट्टा कोणत्या रंगाचा येणार? ज्या रंगाचे काठ त्याच रंगाचा हा बुट्टा, म्हणजे छान असा रस्ट गोल्डन कलरचा हा बुट्टा येईल। सुरेखपैकी या टाईपचा पदर आहे जो की अत्यंत नाजूक आहे। ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला या टाईपची मिळणार आहे जी की अत्यंत सुरेख आहे आणि पूर्णपणे अशी साडी आहे। हिचे काठ तुम्ही बघू शकतात किती सुरेख काठ आहेत। ऑल ओव्हर बेस्ट साडी आहे, शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत भरीव आहे आणि मग इथून प्लेन असं ब्लाऊज सुरुवात होत आहे। डॉक्टरांसाठी अत्यंत उत्तम असणारा तो म्हणजे लाईट पर्पल शेड। बऱ्याचशा माझ्या डॉक्टर्स मैत्रिणी आहेत ज्या विविध सिटीमधून आहे, स्वतःसाठी तुम्ही उत्तम साडी शोधत असाल तर मला वाटतं की ही जी लाईट पर्पल शेडची जी साडी आहे ती अत्यंत उत्तम आहे। तुम्ही ऑल ओव्हर साडी बघू शकतात किती सुरेख आहे। साडी फुगेल का? अजिबात फुगणार नाही। बराच असं होतं की डॉक्टर्स म्हटले म्हणजे मोठमोठ्या जबाबदाऱ्या असतात, कधी ऑपरेशन्स असतात, कधी मीटिंग्स असतात, त्या तुम्ही खूप इझिली पार पाडू शकतात। ट्रस्ट मी, इतकी सुरेख ही साडी आहे आणि खूप आरामदायी ही साडी आहे, वजनरहित ही साडी आहे। प्राइस आहे 4000। अत्यंत फेमस कॉम्बिनेशन ते म्हणजे हे। तुम्ही आता ही साडी बघू शकतात किती उत्तम साडी आहे, किती सुरेख फ्लो आहे। या साडीचं जे कॉम्बिनेशन आहे ते आहे छानपैकी अशा नेव्ही ब्लू टचचं, जो आपण खालचा रंग बघतोय तो किंवा जांभळा कलर म्हणूया त्याला, खरं तर जांभळा पण अतिशय वेगळा, ज्याला आपण शाई टच मधला घेऊन जाऊयात तो रंग आणि छानपैकी असा
मजेंडा रंग. आता हा मजेंडा रंगावर ज्यावेळेस या टाईपची बॉर्डर महेश्वरीची येते त्यावेळेस ती खूप सुरेख दिसते. आणि जेन्युइनली हे जे कॉम्बिनेशन आहे, जर तुम्ही कधीही वेअर केलं नसेल तर एकदा वेअर करून बघावं, ते इतकं सुरेख दिसतं. आता चला मग साडी फुलते का, तर इथं तुम्हाला मी साडीच्या लाईव्ह पदर घेऊन दाखवते. अजिबात साडी फुगणार नाही. साडीचं वजन किती आहे, तर साडीचं जे वजन आहे मैत्रिणींनो, ते अक्षरशः ग्रॅममध्ये वजन आहे आणि उत्तम अशी साडी आहे. तुम्ही स्वतः बघू शकतात. पटकन बॉडी शेप घेणारी, चापून चुपून बसणारी अशी ही उत्तम साडी. ऑल ओव्हर साडी या टाईपची आहे. दिसताना ती सुरेख आहे आणि मिऱ्या देखील आपण ज्यावेळेस या साडीच्या घेतो त्यावेळेस ते पटकन म्हणजे इतका फ्लो सुरेख आहे. आणि या रंगामध्ये हलकासा जांभळ्या टचची सुद्धा शेड येते, म्हणजे तुम्ही ज्या टाईपने हिला बघाल त्या टाईपने ही साडी तुम्हाला मिळेल. पण एक इन्क्वायरी तुमची जी असते त्याच्यावर आपण पुढच्या मध्ये बोलूयात. तर या टाईपची ही सुरेख साडी आहे आणि साडीच्या शेवटी तुम्हाला या टाईपचं कॉन्ट्रास्ट असं छानपैकी नेव्हीश किंवा शाईज कलरचं ब्लाऊज येणार आहे. प्राइस आहे 4000. गच्च असा बॉटल ग्रीन रंग, हा रंग दिसताना प्रत्यक्षात खूप सुरेख दिसतो. आमच्या घरामध्ये आता भागवत होती त्यावेळेस बऱ्याचशा जणींनी अशी छानपैकी बॉटल ग्रीन कलरची मोठे काठ असलेली महेश्वरी वेअर केली होती. आणि माझ्या मावशीने तिच्या स्वतःच्या वास्तुशांतीसाठी सुद्धा, कारण आरामदायी अशी साडी हवी होती, त्यावेळेस काय आपण चॉईस करणार, तर मला वाटतं की त्यावेळेस सुद्धा तिने या साडीचा यूज केला. कारण ही साडी दिसताना प्रचंड भारी दिसते. म्हणजे हिचं जे लुक आहे ते समोरून एवढं सुरेख वाटतं, कारण शेवटी कितीही केलं तरी एक पारंपरिकतेचा एक भाग आहे आणि खूप जास्त लाईट वेटेड आणि बेस्ट दिसणारी ही साडी आहे. तर बऱ्याचशा मैत्रिणींचा तुमचा प्रश्न असतो की प्रियंका ताई या साडीवर शाईन येईल का, तर मैत्रिणींनो ही ऑथेंटिक कल्चर जपणारी आपली महेश्वरी सिल्क आहे. या साडीमध्ये तुम्हाला जितकं पारंपरिक, जितकं जुन्या टाईपने जे बनायचं तशी मॉडिफिकेशन या साडीला करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अगदी तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट असेल की खूप शायनी दिसावी किंवा ही खूप जास्त फ्लोलेस दिसावी, असं नाही होत. काही ज्या जणी आहेत, मला एक्झॅक्टली जे म्हणायचं आहे की आपण एखादा जुना फोटो बघतो आणि तो मनात भरतो, त्यावेळेस वाटतं की अरे केवढ्या सुरेख साड्या पूर्वीच्या काळी असायच्या. तर एक्झॅक्टली तसं कसं आता आपल्याला यावेळी मिळेल, तर याच्या बॉर्डर्स ज्या आहेत त्या तसे फोटोज किंवा याचा बुट्टा, याचं बनवण्याची पद्धत नक्कीच मला जर काही फोटोजद्वारे तुम्हाला समजवता आलं तर मी इथं ते मेन्शन करेल. या सगळ्या गोष्टी मॅटर करतात त्या लुकसाठी. तर अगदी तशी दिसणारी ही साडी आहे. विश्वास असेल तर एकदा महेश्वरी साडी माझ्याकडून घेऊन बघा, फोटो काढून बघा आणि मला पाठवून बघा. त्यावेळी तुम्हाला कळेल की यस प्रियंका तू जे म्हणत होती ते खरं होतं. कारण जर्नी आहे, इतक्या वर्षापासून या साड्या आम्ही बघतो आहे. नेसल्यावर ते कशा दिसतील हे न नेसताच मी सांगू शकते, इतक्या सुरेख या साड्या असतात. आणि साडीचं शिफ्ट या टाईपचं रनिंग ब्लाऊज आहे. प्राइस आहे 4000. छानपैकी असा माऊस कलर आहे. आता हा जो माऊस कलर आहे तो हल्ली खूप फेमस होतोय आणि हवा हवासा वाटतोय आणि इतका भारी तो दिसतोय. कारण या टाईपच्या साड्या ज्यावेळेस तुम्ही डॉक्टर्स किंवा ॲक्च्युली माझ्या मोबाईलचा पण सेम हा कलर आहे, म्हणजे लिटरली तुम्हाला मी सांगते इतकी सुरेख ही साडी आहे. दिसताना तो इतका इफेक्टिव्ह आणि जसं आपण म्हणतो की जसा लाईट या साडीवर पडेल तसं याचं जे फॅब्रिक आहे महेश्वरीचं ते कॅच करतं. आणि खरोखर अशी ही साडी आहे. तुम्ही डॉक्टर्स असाल, कधी कधी असं होतं की ऑफिसमध्ये वर्क करत असताना पारंपरिक रंग नको असतात, कारण तिथं आपण लाल, हिरवा, पिवळा, निळा, ऑरेंज रंग घातले की असं की अरे आपण अगदी पूजेसाठी तयारी केली का काय वगैरे. तर त्यावेळेसाठी तुम्हाला असं काहीतरी उत्तम तुम्ही शोधत असाल तर महेश्वरी वन ऑफ द बेस्ट आणि मोस्ट ब्युटिफुल साड्यांमधलं ऑप्शन आहे जे तुम्ही चॉईस करावं असं मला वाटतं. ऑल ओव्हर साडी संपूर्णपणे या टाईपची आहे. दिसताना ती अत्यंत सुरेख आहे. शेवटपर्यंत, अगदी शेवटपर्यंत भरीव आहे. साडीच्या शेवटी प्लेन असं ब्लाऊज आहे. अत्यंत डार्केस्ट असा रंग तो म्हणजे छान असा मोरपंखी कलर. जसे की तुम्हालाही म्हटले की मोरपंखी रंग हा असा रंग आहे ज्या रंगाच्या तुम्ही प्रेमात पडू शकतात. जेन्युइनली तुम्हाला मी सांगते, हा इतक्या डार्क टोनवर तुम्हाला घेऊन जातो, इतकी सुरेख दिसते. आणि यावर तुम्ही गजरा माळा केसांमध्ये, सुरेख असं छोटंसं 2 वाट्यांचं मंगळसूत्र घातलं, जर पारंपरिक लुक घ्यायचं असेल तर तुम्ही जेन्युइनली खूप छान दिसाल. आणि ही जी साडी आहे हिचे जे काठ आहेत ते इतके उत्तम आहेत आणि खरोखर कॉम्बिनेशन जे बनतंय रस्ट गोल्डन आणि जो साडीचा रंग आहे तो ते खूप उत्तम बनत आहे. तर चला बघा, आता इथं आपण साडीच्या मिऱ्या घेऊन बघूया की एक्झॅक्टली साडीच्या मिऱ्या घेतल्यावर साडी फुलते का, तर अजिबात साडी फुगणार नाही. साडीचा फ्लो हा खूप छान येईल, प्लेटिंग खूप छान बसेल आणि अगदी पटकन ती बॉडी शेप घेईल. तुम्ही बघू शकतात किती छान, म्हणजे फक्त अजूनपर्यंत तर ही साडी फिनिशसुद्धा नाही आहे तरी पण ती इतकी प्रॉपर दिसते. तर जेव्हा ती प्रॉपर रोल पॉलिश आणि फिनिश होईल त्यावेळेस तिचं जे सौंदर्य आहे ते अत्याधिक होईल
आणि उत्तम साडी आहे, रनिंग असं ब्लाऊज आहे, प्राइस आहे 4000. अत्यंत सुरेख असा डार्केस्ट राणी कलर. राणी कलर म्हणजे पारंपरिक रंगाची ओळख असंच मला वाटतं, कारण जेव्हाही राणीकर आपल्याला घालायचं असतं त्यावर मग मोत्याची ज्वेलरी आठवते, गजरा आठवतो, चंद्रकोर आठवते, छान हिरवा चुडा आठवतो आणि गच्च सुरेख दिसणारा हा राणी कलर खरोखर अगदी हवा हवासा वाटतो. आणि त्यातल्या त्यात सोनेपी सुहागा म्हणजे याच्यावर विदाऊट कॉन्ट्रास्ट आहे, त्यामुळे ही साडी प्रचंड सुरेख दिसते. तुमच्याकडे असलेल्या सगळ्या राणी साड्या आणि ही साडी एकदा फक्त कंपेअर करून बघावी. एक छोटीशी माझी तुम्हाला विनंती आहे, कसं ते दिसेल. म्हणजे या साडीवर जेव्हा माझं मी लुक इमॅजिन करते बऱ्याचदा, त्यावेळेस नेसण्यात तर हाच रंग येतो, म्हणून मी अवॉइड करते हे रंग. लाईट कलर्सकडे मी जास्त जाते, कारण मला असं वाटतं की नवीन रंगाची देखील तुम्हाला तितक्याच याच्याने ओळख व्हावी. पण हा रंग देखील जो आहे तो अत्यंत सुरेख आहे. छानपैकी या टाईपचा याचा पदर आहे, अगदी विदाऊट कॉन्ट्रास्ट. वरची जी बॉर्डर आहे ती छोटी आहे, खालची जी बॉर्डर आहे ती मोठी आहे आणि खरोखर उत्तम दिसणारी ही साडी तुम्हाला बेस्ट लुक क्रिएट करून देईल. ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे, शेवटपर्यंत अगदी भरीव आहे, रनिंग असं ब्लाऊज आहे. जी शेड आहे ती आहे रॉयल ब्लू कलर. आता रॉयल ब्लू कलरमध्ये भरपूर अशाच्या मैत्रिणी ते कन्फ्यूज होतात की प्रियांका घरी आल्यावर माहीत नाही हा नेव्ही ब्लू दिसतोय. तर या रंगाला लाईट्सची खूप गरज असते. काही काही रंग असे असतात ज्यांच्यावर लाईट पडली की ते रंग डार्क आणि लाईट हे स्वतःच ठरवत असतात. आता हा जो शेड आहे तो तुम्ही लाईट्समध्ये बघता आहेत. आता लाईट ऑफ केल्यावर हा शेड तुम्ही बघू शकतात की एक्झॅक्टली लाईट ऑफ केल्यावर हा शेड कसा दिसतो. तर मैत्रिणींनो, तुमच्यासमोर रिझल्ट आहे. अजून 2 जे लाईट्स आहेत, ये वाले बंद करते. अजून जे 2 लाईट्स आहेत ते पण तुम्हाला मी दाखवून देते की एक्झॅक्टली ते बंद केल्यावर ही साडी कशी दिसते. तर तुमच्यासमोर या साडीचा इफेक्ट आहे. म्हणजे इतकी जे आपण म्हणतो की ऑब्झर्व पॉवर या कलरची इतकी असते की तुम्ही जसा लाईट्स याच्यावर पाडाल तशी ही साडी दिसेल. पण मुळात ही जी साडी आहे ती रॉयल ब्लू कलरची साडी आहे. तर मैत्रिणींनो, ऑल ओव्हर जी साडी आहे तुम्हाला रॉयल ब्लू कलरचे येणार आहे. छान असे काट येणार आहेत, सुंदर अशी साडी येणार आहेत आणि बेस्ट असं कलेक्शन असणार आहे. ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला या टाईपची आहे. तुम्ही बघू शकतात, पदर आहे, छान असा गोल्डन कलरचा एक पॅसेज दिलेला आहे जिथं बेस्ट असं ज्याला आपण म्हणतो टिश्यूचं हलकंसं वर्क केलेलं आहे. आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती या टाईपची आहे. दिसतानाही खूप सुरेख आहे, बेस्ट आहे आणि छान आहे. एखादं ठसठशीत गंठण असं मोठं या साड्यांवर घातलं की त्या आणखी उठावदार दिसतात, बहारदार दिसतात. आणि साडीच्या शेवटी कटिंग लाईन दिलेली आहे, त्याच्या पुढे प्लेन असं ब्लाऊज आहे. त्यानंतर अत्यंत सुरेख असा रंग, छान असा वेगळा कलर. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मी सांगते. माझी एक मैत्रीण आहे, प्रत्येक वेळी तिचा एक मला मेसेज असतो की प्रियांका महेश्वरीमध्ये जर वेगळा कलर आला तर माझ्यासाठी साईडला कर. तर त्याच्यामधला एक हा रंग आहे जो खूप डिफरंट कलर आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की काहीतरी रोज जे रंग आपण बघतो त्यापेक्षा वेगळा एखादा रंग डोळ्यावर पडला की तो छान दिसतो, सुरेख वाटतो. आणि आपलंही असं होतं की प्रत्येक मैत्रिणी आपण रोज भेटलो, पण त्यापैकी एखाद्या मैत्रिणी जर थोडंसं डिफरंट कलरचा ड्रेस किंवा साडी वेअर केली तर पटकन लक्ष वेधलं जातं, कारण ते सगळे रंग कॉमन रंगासारखे नसतात, डिफरंट असतात. आणि हा एक मिलिटरी कलर आहे जो महेश्वरीमध्ये खूप छान दिसतो. या फॅब्रिकवरच हा उठून दिसतो, मी तर असंच म्हणेल. कारण खरं महेश्वरी साडीचा व्लॉग आहे म्हणून असं म्हणत नाही आहे, जेन्युअनली मी तुम्हाला सांगते. पण रिच लुक आहे, डिफरंट लुक आहे. म्हणजे आता मध्यंतरी एक सूट मला घ्यायचा होता महेश्वरीमधला, त्यावेळीसुद्धा कन्फ्यूज होती. लाल, हिरवे, निळे, पिवळे नको होते, पण मला असं होतं की एक छान असा प्रोफेशनल दिसणारा सूट हवा जो शॉपमध्ये आली, कोणीतरी बाहेर गाऊन बऱ्याचदा सगळेजण भेटायला येतात, त्यावेळेस माझं प्रेझेंटेशन हे उत्तम दिसायला हवं. त्या ठिकाणी मी कसा सूट घेऊ, तर त्यावेळी सुद्धा मी या रंगाचा मिलिटरी कलरचा सूट घेतला. एखाद्या रील्समध्ये तुम्हाला तो बघायला मिळेलच. तर उत्तम अशी साडी आहे आणि प्राइस हिची येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 4000. छान असा बुट्टा आहे, नाजूक अशी साडी आहे. ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईपची येणार आहे जी अजिबात फुगणार नाही, शेवटपर्यंत छान आहे. ब्लाऊज देखील याचं चापून चुपून बसतं, सुरेख दिसतं, युनिक दिसतं. साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाऊज येणार आहे. त्यानंतर सगळ्यात पहिली महेश्वरी साडी जेव्हा मी वेअर केली होती त्याचा व्लॉग मी बनवला होता, त्यावेळेस अत्यंत फेमस झालेलं कॉम्बिनेशन म्हणजे हे डार्क असं जांभळ्या कलर, नेव्ही शाही कलरचं आणि फिरोझी रंगाचं. फिरोझी रंगाची महेश्वरी आहे, पारंपरिकतेचा एक सुरेख भाग आहे.
ओल्ड कधी कधी असं की आम्हाला ओल्ड थीम करायची, त्यावेळेस कसे आम्ही कलर चॉईस करावे, तर त्यापैकी एक हा रंग जो की खूप पारंपरिक दिसू शकतो आणि उत्तम दिसू शकतो. शेवटपर्यंत भरीव आहे, नाजूक असा बुट्टा आहे आणि कॉन्ट्रास्ट असं सुरेख ब्लाऊज दिलेला आहे. प्राईज आहे 4000. आता मैत्रिणींनो, आजचा ब्लॉग आय होप की असा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आज मी अत्यंत सुरेख असा दागिना घातला आहे, ज्याला चंद्रहार आपण म्हणू शकतो. तुम्ही एकदा हा जो सेट आहे तो जवळून बघावा. गहू मोती आणि सुरेखपैकी वेल्वेटचं असं गंठण आहे, जे की अत्यंत छान आहे. याच्यावर छान असे चंद्राचे, त्यानंतर छान या टाईपचे संपूर्णपणे गहू मणी आहे, जे की अत्यंत सुरेख आहे. आणि याची जी प्राईस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त, ती म्हणजे 19,900. आणि याच्यावर मी इयरिंग्स वेअर केलेले आहेत आणि याची प्राईस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 400. कधी कधी असं होतं की आपल्याला छान फक्त इयरिंग्स ठसठशीत हवे असतात, त्यावेळेसाठी देखील इयरिंग्स छान आहेत. सेट हा खूप सुंदर आहे आणि प्राईस अत्यंत कमी आहे. CODचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही. तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकतात. गुगल पे, फोनपे, बँक ट्रान्सफर, UPI. साडीचा संपूर्ण ॲड्रेस, माझंही साडीचं शॉप कुठे आहे त्याचा संपूर्ण डिटेल मी जे आहे ते नक्की प्रत्येक व्हिडिओजमध्ये मेन्शन करेल, जेणेकरून तुम्हाला कधीही माझ्या शॉपमध्ये यायचं असेल तर माझा ॲड्रेस हा तुमच्याकडे नेहमी असायला हवा, अगदी नेहमी. सो भेटत पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.